काय झालं काय? अहो पाटील काय झालं? आता काय सांगू तुला? बसा आधी इथं. बसा. काय झालं तुम्हाला? इचू चावला इथं. इचू? वय काय करायचं आता? काहीतरी बांध की. घेऊन ये. थांबा. आण लवकर आण. बकुळा आण लवकर आण. आता काय? कुठं बांधू? इथं ह्या पायाला बांध. आवळ जोरात आवळ. पाटील अगं बकुळा जोरात एकदम जोरात आवळ. पाटील हात सोडा. पाटील बकुळा जोरात आवळ की. पाटील हात सोडा राव. अगं पाटील हात सोडा. अगं आवळ की जरा जोरात आवळ. बकुळे अगं काय झालं? कोंडीबा लवकर या. पाटलाच इचू चावलाय. मालक कुठं चावला? अरे इकडे चावला दिसत नाही. चिंदी लय कळ मारत असतील ना? मग काय इचू चावल्यावर काय होतं? कळाच मारते. नाही पाटील इचू चावल्यावर लय भयंकर आग होती. मग माझ्या चेहऱ्यावर काय दिसतंय? दिसते ना आग. होय एक काम करू दोंड्या, आपण पाटलासनी उचलून घेऊन जाऊ. अरे पण ह्याला उचलायचं म्हणल्यावर अजून 2 माणसं लागतील ना. लय छान आहेस. अजून ती येळ आलेली नाही. 2 माणसं लागते. चला उचला. चल उचल. कोणत्या तर लईच कळा मारतेत. बकुळा लय कळा मारतेत. तू पुढे होतोय काय? बकुळाबाई अहो चहा द्या ना. पाटील कावाचा चहा मागतात. दमानी उतरला का इचू? अहो नाही ना, रातसनी झोप नाही त्यासनी. अजून नाही? मग इचू नाही, इंगळी असेल. इंगळी आपल्या वाड्यात कशी येईल? बाहेरनं आली असेल. बाहेरनं? आपल्या वाटानं जात असेल बिचारी. पर पाय पडला की डसणारच ना. अहो नाही इंगळी नाही, इचूच. पहिल्यांदाच डसलाय ना म्हणून अजून उतरत नाही. पहिल्यांदा? 100 पाप झाली की इचू चावतो. आणि इंगळी? 100वर 5 झालं की मग इंगळीच असन. दाब मालक त्या भैरूला बोलून आणू काय? अरे कोण भैरू? अहो तो जंतर मंतर करून ही कुत्रे तो. अरे कशाला त्याला बोलवायला पाहिजे? तू का बस, तुला काही कळत नाही. चेप. अहो लयच कळा मारतायत म्हणून विचारलं. अरे कळा कुणाला मारतायत? तुम्हाच मारताय. चेप. मालक चहा घ्या. हे काय म्हणली? कोण? हा त्या म्हणत होत्या इचू उतरला का नाही अजून. मग तू काय म्हटला? मी म्हणलं नाही अजून कळा मारतात. मग ती काय म्हणली? ती म्हणली इचू नसल, मग इंगळी असल. इंगळी? हा, ती तिच्या मार्गानं आपली चालली होती. तुमचा पाय पडला आणि तिनं मग नांगी मारली. असं म्हणली? हा. आणि म्हणत होत्या. काय म्हणत होत्या? त्या म्हणत होत्या. त्या काय म्हणत होत्या? त्याचं म्हणणं असं होतं. काय म्हणत होत्या सांग ना. 100वर 5 पाप केली की इंगळी ढसती असं म्हणली? अगं आई ग आई. हो मालक ह्यो पाय दुखतोय ना? पाय कुणाचा आहे? तुमचा. मग चेप. मालक चहा घ्या. बरोबर मला नको. ठीक आहे. आणि इकडे लगेच लागलं प्यायला. दादा तुम्ही बाहेर आलात कसं? तुम्हाला तर 7 वर्षांची सजा लागली होती. अरे पाटलाला सबूत दिला होता 7 महिन्यात येईन, पर 7 आठवड्यात आलो. त्यानं मला फसविलं, त्याचाच मला बदला घ्यायचा. आता काय करायचं? वाड्यात घुसून पाटलाचा मुर्दाच पाडायचा.
त्यात एक काम करायचं, वाड्यावर जाऊन परस्तानीचा शेंद्री दगड टाकायचा. तुझं काय करायचं ते म्या सांगतो. धोंडी कोंडे. आलो. आलो मालक. जी मालक. तू ते भैरूचं काय म्हणत होता? भैरू अहो तो भैरू उस्ताद मंतर तंतर आणि आयुर्वेदातलं लय जाणतोय. असं ते इच्छुट असला ना व हा. ते एक उतरायला ते आपल्याला उपयोगी पडेल. कुठे राहतो तू? लय लांब राहतोय, पार तिकडं टाकलीला. येईपर्यंत सांज होईल. असं होय. मग घेऊन ये की त्याला. हा. जा. नाही ए, थांब, याला बी घेऊन जा. अहो नाही ते एकला जाईल ना. अरे जा की त्याच्या बरोबर. इच्छू काटाचं बरं असतंय आणि रातच्याला दिसत नाही त्याला. दिसतं मला रातच्याला. काय म्हणलं? ए बाबा रातच्याला दिसत नाही मला. चल माया संग. जा. चल.